हॅलो, जय शिवराय सर. जय शिवराय. बोला. सर, आता बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला वारंवार एकच प्रश्न विचारण्यात येत आहे, की जोरदार पावसाला सुरुवात कधी होणार? तर काय आता राहणार सर फक्त आता उद्या पुढील अपडेट? नक्कीच. उद्याचाच दिवस आडवा आहे. 21 तारीख झाली, की 22 तारखेला संध्याकाळच्या 10:30 ते 11च्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये मराठवाडा, विदर्भ काही ठिकाणी तर पश्चिम महाराष्ट्र, खानदेशातही काही ठिकाणी पावसाला चांगली सुरुवात होणार आहे. हो, आणि पहिल्याच दिवसामध्ये तो भाग देखील भरपूर येणार आहे. म्हणजे असे इथं पडला, तिथं पडला असं नाही. तो भाग घेण्याच्या बाबतीत खूप चांगल्या पद्धतीचा आहे. 22 तारखेची संध्याकाळ ही खूप चांगली आहे. हां, आणि याच्यामध्ये काही ठिकाणापेक्षाही जास्त व्याप्ती जी 23 तारखेला आहे. म्हणजे एकंदरीत 22 तारखेच्या जोरदार ते अतिजोरदार सुद्धा पावसाची शक्यता मराठवाड्यामध्ये रात्री असणार आहे. यामध्ये मेघगर्जना सुद्धा होणार आहे. हो, वादळी वारे पण राहू शकतात. पण 22 पासून महाराष्ट्राचं जे काही चित्र पलटणार आहे, ती खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळणार आहे. बरोबर. हं, मात्र सर आपण यापूर्वी बघितलं, की आता बऱ्याचशा हं. शेतकऱ्यांच्या माध्यमातून जो आपल्याला प्रश्न येत आहे, तो म्हणजे जिल्हा अंदाज. तर जिल्हा पाऊस कसा राहणार सर? गुड क्वेश्चन आहे. आज 20 जून आहे. आज नांदेडमध्ये मध्यरात्री का होईना थोडी तुरळक शितोडे पडतील. त्यात परभणीचा पण मोजका समावेश आहे. जालन्यातही 1-2 गावांना किंवा 10-5 गावांना पावसाची शक्यता राहू शकते. ते तुरळक प्रमाण आहे. हो, त्यानंतर अहिल्यानगरला सुद्धा संध्याकाळच्या वेळेला आहे. मालेगाव, जळगावमध्ये तुरळक ठिकाणी जे काही सोयगाव पाचोरा असेल, कन्नड, सिल्लोड आणि भोकरदनमध्येही काही ठिकाणी आज 20 तारखेला थोडीफार पावसाची शक्यता राहू शकते. आणि इकडे बघायला गेलं तर अहिल्यानगरचा सुद्धा काही भागामध्ये आज होऊ शकतो थोड्याफार प्रमाणामध्ये. पण बरोबर. आता 10% आणि 20% कडे लक्ष द्यायचंच नाही आपल्याला. हं, डायरेक्टली 22 तारखेच्या संध्याकाळी जी घडणारी कंडिशन आहे, ते तुम्ही आता विचारताय. त्यामध्ये पुणे परिसरामध्ये सुरुवात होईल. छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी संध्याकाळपर्यंत सुरुवात होईल. त्याचबरोबर रात्री बेरात्री भोकरदन, जाफराबादमध्ये सुद्धा सुरुवात चांगलीच होणार आहे. देऊळगाव होणार आहे. जालन्यातल्या घनसावंगी, अंबड पट्ट्यातही होणार आहे. पैठण, गंगापूरमध्ये होणार आहे. बीड जिल्ह्यातही अनेक ठिकाणी होणार आहे. लातूरला रात्रीच्या वेळेला सुद्धा मेघगर्जनेसह पाऊस राहील. बीड जिल्ह्यात सुद्धा अनेक हां, ठिकाणी, धाराशिव पट्ट्यातही अनेक ठिकाणी, त्याचबरोबर अहिल्यानगरमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी, नांदेड पट्टे, अकोल्यामध्येही रात्रीच्या 1-2 वाजेपर्यंत म्हणजे चांगलाच मध्यरात्री तिथे सुद्धा येऊ शकतो अशी परिस्थिती आहे. हो. आणि एक विनंती सगळ्यांना आहे, की पेरणीचा सल्ला का देत नाहीये कारण की आपल्या नियोजनाने पेरणी करावं कारण की शासनाने अजूनही पेरणीचा सल्ला कोणाला दिलेला नाहीये. नाही, आणि बरोबर. माझ्याही अंतर्गत पेरणीचे सल्ले देणं बंद आहे. हो, कारणही तसं आहे. कारण की महाराष्ट्रामध्ये सर्रासपणे धुरळ पेरणी चालू आहे आणि ते दबू पण शकतं. कारण की पाऊस 22ला आणि त्याचबरोबर 23ला सर खूप मोठा आहे. हं, व्याप्तीचं 23ला खूप भयंकर आहे. पण त्यापेक्षाही चांगली जी काही सुरुवात आहे भाग व्याप्तीच्या बाबतीत, ती 22 पासूनच स्टार्टअप होते संध्याकाळपासून. हो. मात्र सर हं, त्याचबरोबर आपला एक जो प्रश्न आहे, तो म्हणजे खूपच महत्त्वाचा आहे. हं, तर तो प्रश्न असा आहे आपला, की यंदा हं. उशिराची पेरणी फायदेशीर ठरेल का? अहो, यंदाच थोडी उशिरा पेरणी चालू झाली आहे ठाकरे सर. गेल्या वर्षी लवकर झाली म्हणून यंदा उशिरा वाटते. हो, एरवी आपण पंढरपूरची यात्रा मागे फिरेपर्यंत सुद्धा पेरण्या केलेल्या नाहीत. अशा आणखी खूप वर्षे गेली त्याच्यामध्ये. हो, बरोबर आहे. हं. 23ला तसं झालं होतं, 15ला तसं झालं होतं, 2001ला तसं झालं होतं आणि असे बरेचसे साल गेलेत. अ, 2021ला सुद्धा ही परिस्थिती पाहायला मिळाली होती. म्हणजे असं काही नाहीये, की लगे यंदा उशीर आले की ॲव्हरेज घटेल. पण काळ असा असतो, की ते पुढच्या खंडावरती डिपेंड राहतं. ज्यावेळेस माल वाढायच्या पिरियडमध्ये खंड पडला, की त्यावरती त्याचं ॲव्हरेज डिपेंड असतं. पेरणीचा जो काळ आहे, तो सरासरी 15 पासून 30 हा दरवर्षी राहिलेला आहे. गेल्या वर्षी सुद्धा 12-13ला पेरण्या स्टार्टअप झाल्या आणि 25 तारखेला त्या एंड झाल्या. बरोबर आहे. यावर्षी स्टार्टअप होणार 22-23 तारखेला आणि एंड होईल तो 28-29ला. बरोबर आहे. हं. मात्र सर त्याचबरोबर एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. जुलै महिन्यात पाऊस जोर पकडेल का? म्हणजे जोरदार पाऊस पाहायला मिळेल का आपल्याला? जुलै महिन्यातली कंडिशन जर आपण पाहिली पॉझिटिव्हमध्ये जाण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामध्ये ही जोर पाहायला मिळू शकतो. पण दरवर्षी असे खंड असतात जुलै महिन्यामध्ये, ते 6वी वर्ष आहे आणि विषय असा आहे की जुलै महिन्यामध्ये झडीचं प्रमाण म्हणजे सारखं संततधार वगैरे राहणं, हे चांगल्या पद्धतीनं पाहायला मिळतं ते 2-3 जुलैच्या पिरियडपासून. पण हो, आता एकंदरीत हे जे काही चित्र आहे महाराष्ट्रामध्ये 22ला आपण सांगतोय संध्याकाळी, तर दिवसा नाही हा पाऊस संध्याकाळपर्यंत हा दाखल होणार आहे आणि जवळपास 2-3 दिवसातच महाराष्ट्राचा अनेक भाग तो व्यापून टाकणार आहे. बरोबर. हं. मात्र सर आता आपल्याला बंगालच्या उपसागरामध्ये किंवा अरबी समुद्रामध्ये एक चक्राकार स्थिती आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्याबद्दल काय अपडेट राहणार सर? ते लो प्रेशर आहे, कमी दाबाचा पट्टा आहे हं, हं. आणि त्याच लो प्रेशरमुळे राज्यभर वातावरण हे सक्रिय होणार आहे. हो, जो 20 तारखेला आज चांगला प्रभाव बनणार आहे आणि 2 दिवस वेळ घेत तो 22च्या संध्याकाळपर्यंत दाखल होणार आहे.
बरोबर. मात्र हं. सर यंदा उत्पादनावर काही परिणाम होण्याची शक्यता आहे का? तो झाल्याच्या नंतर कळेल. हो, म्हणजे बरोबर. परिणाम काय होईल काय नाही. गेल्या वर्षी सुद्धा ओला दुष्काळ म्हणलं होतं आपण आणि उत्पन्नावरती देखील परिणाम झाला असं बोललो होतो. पण तो काही परिणाम फारसा मोठा नव्हता. दरवर्षी जर साल बेकार आहे म्हणजे साल कुठेतरी चांगलं होतं. हो, हे देखील प्रश्न उपस्थित होतो. गेल्या वर्षी साल पावसामुळे खूप बेकार झालं, कमी पाऊस पाहिजे असं म्हटलं होतं. यावर्षी पाऊसच कमी आहे. त्याच्यामुळे यंदा गेल्या वर्षीची आठवण येते. म्हणजे दरवर्षी असं असतं की मागच्या वर्षाची आठवण येणं हे साहजिकच आहे. बरोबर. मात्र सर हं. शेतकऱ्यांनी कोणती चूक टाळावी? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धुरळ पेरणी टाळावी. दुसरी महत्त्वाचं म्हणजे 100 पर्यंत पाणी होऊन द्यावं आणि 22च्या संध्याकाळचं जो काही पाणी आहे, हो. त्याच्यावरती त्याची ओल तपासून त्याच्या पुढच्या पावसावरती 2 दिवस तो पाऊस पडू द्यायचा. 22-23ला तो फुल पाणी पडून द्यायचा हं, आणि हं. नंतर पेरणी करायची. हो. मात्र सर त्याचबरोबर एकंदरीत पाऊस कसा राहणार यंदा? एकंदरीत पाऊस जो आहे तो खूप चांगला असणार आहे. तो तुम्हाला येणारा काळ समजून सांगेल. बरोबर. मात्र हं. सर तुम्ही शेतकऱ्यांना पुढील 2 मिनिटात काय सांगणार? मी एवढंच सांगेन, की शासनाने अजूनही पेरणीचे सल्ले दिले नाहीत. त्यांचे सल्ले आल्याच्या नंतरच पेरणीचा योग्य नियोजन करायचे. आपल्या परिसराअंतर्गत यंदाच्या वर्षी पेरणीचा सल्ला नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वातावरण जे आहे, ते तुम्हाला 22 तारखेच्या संध्याकाळी स्पष्ट होऊन जाईल. 23 तारखेला आपली भेट होईल. हो. 23-24ला पुन्हा त्याचा दुप्पट वाढ होणार आहे. 25ला तो कमी होईल. परत 27-28ला तो वाढणार आहे. अशी त्याची रूपरेषा आहे. हां, हां. मात्र हं. सर शेतकऱ्यांनी पूर्वी काही काही काळजी घ्यायला पाहिजे का? काळजी काय आता तेच कमी ओलीत पेरू नये, धुरळ पेरण्या टाळाव्या. ह्याच हो, सगळ्या याच्यामध्ये नियोजन आहे. हो. बाकी बरोबर. धन्यवाद. हो. नक्कीच सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर. हो.